नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी नवीन जुन्या रेसिपीज घेऊन येत असते. तर आजची माझी रेसिपी आहे आजी पणजीच्या काळामध्ये बनवल्या जाणारी गवसणी मी इथे आज दाखवणार आहे, जी आमरसाबरोबर पूर्वी खूप आवडीने खाल्ल्या जायची. पण आता नवीन व्हेरायटीज आल्या, नवीन चवी आल्या, नवीन पदार्थ आले, त्यामुळे आपले जे जुने पदार्थ आहेत ते खूप मागे पडलेले आहेत. पण खरं सांगायचं तर कधीतरी आपण ते पदार्थ करून खाल्ले पाहिजे. त्यामागे आरोग्यही आहे. कारण त्या काळातली लोक फार एवढ्या फॅसिलिटीज हॉस्पिटलच्याही नव्हत्या किंवा दवाखाने हे ते गोळ्या हे काहीही नव्हतं. तर ते आरोग्य कशाने आपलं नीट राहील अशा प्रकारचे खाणे फक्त खायचे. आणि कामाचे प्रकार तर होतेच, म्हणजे व्यायाम तर ऑलरेडी त्यांचा होतच होता. तर आपण हे सगळं आपलं विस्मरण झालेलं आहे आपल्या सर्वांना, जुन्या पदार्थांचं सुद्धा. आणि काय खायला पाहिजे ह्याचं सुद्धा आपल्याला विस्मरण झालेलं आहे. आपण नको ते पदार्थ खात सुटलेलो आहोत. म्हणून आपल्याकडे सध्या तुम्ही आम्ही सगळेजण आपल्याकडे आरोग्य फक्त आता नाहीये सगळ्यांकडे. प्रत्येक माणसाला कुठला ना कुठला कसा ना कसा आजार आहे आणि त्याचे कारण आहे फक्त आपली लाईफस्टाईल. आपण चुकीच्या पद्धतीने खाणे खातो, चुकीच्या पद्धतीचं आपलं रोजचं जीवन असतं. पण काही पदार्थ काही गोष्टी जर आपण या जुन्या काळातल्या लोकांपासून, आपली आजी पणजी आजोबा ह्यांच्यापासून घेतल्या तर आजही थोड्या प्रमाणात का होत नाही आपले जीवन आपण जरा तरी चांगल्या पद्धतीने जगू शकतो. ते व्यायामाचे प्रकार असतील तर पूर्वीसारखे कामं तर आता नाहीयेत, पण तरी सुद्धा आपण आत्ताचे जे काही एक्सरसाइज आहे तर त्या करून आपण हेल्थ आपली नीट ठेवू शकतो. आणि खाणेपिणे म्हणाल तर पदार्थ रोजच खात असतो आपण, पण असे काही जुने पदार्थ कधीतरी करून खाल्ले पाहिजे. आज अशीच आजी पणजीच्या काळातली एक रेसिपी मी दाखवणार आहे, जी रसाबरोबर आमरसाबरोबर खाल्ल्या जायची. त्याला गवसणी म्हणतात. तर काही ठिकाणी याला उकड पोळ्या सुद्धा म्हणतात. अजूनही काही नावं ह्याला असू शकतात. तर आजची ही गवसणी आमरसाबरोबर खाल्ली जायची. त्यामध्ये 2-3 पदार्थ आपले इथे काय असणार आहे ते पदार्थ घरातलेच आहे, झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चला, इथे गवसणी बनवण्यासाठी इथे तांदळाचं पीठ आपल्याला लागणार आहे. तर 1 वाटी मी हे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. त्याची इथे मी गवसणी बनवणार आहे. आपल्याला जेवढं प्रमाण इथे हवं असेल तेवढं आपण इथे घेऊ शकतो. फक्त मी ज्याप्रमाणे इथे कृती सांगते त्याप्रमाणे इथे कृती करायची आहे. बाकी तुम्ही पिठाचं म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये करायचं असेल तरी करू शकता. तर 1.5 वाटी मी इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. आपल्याला ज्या वाटीने, ज्या ग्लासाने किंवा जे पातेलं जे काय ज्याच्याने तुम्ही करणार असाल ते माप आपलं इथे आपलं महत्वाचं आहे. तर ह्याच मापाने आपल्याला आता एका पसरट भांड्यामध्ये घ्यायचं आहे पाणी. इथे एक पसरट मी कढई घेतलेली आहे. 1.5 वाटी मी इथे बरोबर पाणी घालते. आणि हे पाणी आपल्याला आता गॅसवरती उकळायला ठेवायचं आहे. आणि इथे आपण गरम करायला ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिमटीभर मीठ, 2 चिमटे मीठ इथे घातलेलं आहे. जास्तही मिठाचा वापर आपल्याला करायचा नाहीये. आणि इथे आपल्याला घालायचं आहे 2 टीस्पून इथे घेतलेलं आहे ओलं खोबरं. आणि अजून एक पदार्थ आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. इथे आपण एवढा गुळाचा खडा इथे घालायचा आहे. टीस्पूनने मोजलं तर 2 टीस्पून हा गुळ होतो. थोडंसं प्रमाण वाढवलं तरी सुद्धा इथे चालेल, तुम्हाला गोड आवडत असेल तर. पाण्याला आता छान उकळी द्यायची. आपल्याला उकळी द्यायची आहे. 1 टीस्पून मी इथे घातलेलं आहे तेल. खळखळून आपल्याला या पाण्याला उकळी आणायची आहे. इथे पाण्याला उकळी आलेली आहे. इथे आपण जे मोजून घेतलेलं पीठ आहे ते घालायचं आहे. हे पीठ आपल्याला व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. एकदम छान आपलं पीठ इथे मिक्स करून झालेलं आहे. इथे आता आपल्याला 1 मिनिटभर फक्त झाकण ठेवायचं आहे. गॅस इथे मी बंद केलेला आहे. बंद गॅस करून आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 1 मिनिटानंतर आपण हे उघडू. 1 मिनिट इथे झालेलं आहे. पीठ आपल्याला लागणार आहे. तर गव्हाचं पीठ इथे मी रेग्युलर आपल्या चपातीला हवं तसं हे पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे.
इथे आपल्याला आता कढईमधलं पीठ आपल्याला ताटामध्ये काढायचंय. थोडस थंड पाणी आपल्याला बाजूला घ्यायचंय हाताशी. गरम खूप आहे ते. एखाद्या वाटीच्या साहाय्याने पण तुम्ही हे असं अगोदर व्यवस्थित मळू शकता, किंवा असं थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित हे पीठ मळलं जातं. मऊ एकदम आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं, जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसंच. वेलची पाण्यामध्ये टाकायला मी विसरले. जेव्हा आपण हे पिठाचं उकड घेतली त्यावेळेला इथे वेलची टाकायची आहे. मी आता टाकते, तुम्ही आठवणीने ही वेलची त्यावेळेला टाकून घ्या. आणि नसेल आठवण असे एखाद्या वेळेला तर ती नंतर पिठामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे. इथे हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आपल्याला ह्याचे गोळे आधी जर करून ठेवले, वेळेवर पटापट आपल्याला घेऊन आणि लाटता येतात. त्याच्यापेक्षा लहान किंवा मोठ्या साईजचं तुम्ही हे गोळे घेऊ शकता, कारण या गोळ्यांचं आपल्याला पुरण भरायचं आहे चपातीच्या पिठामध्ये. जसं आपण पुरणपोळी करतो तशी सेम हे गोळे आपल्याला त्या पिठामध्ये भरायचे आहेत. वाटी करून सारख्या आकाराचे गोळे तयार करून घेते मी. आपले गोळे तयार करून झालेले आहेत आणि पीठ पण आपलं तयार आहे. इथे आपले गोळे तयार झालेले आहेत आणि पीठ सुद्धा आपलं मळलेलं आहे. गव्हासनी आपल्याला लाटायला घ्यायचे आहे. चपातीचा उंडा आपल्याला जसं आपण पुरणपोळी करतो त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचा आहे. गोल वाटी आपल्याला अशी करायची आहे. हा उंडा हवा तर थोडासा परत तुम्ही इथे अजून थोडासा सुकला असेल तर अशा टाईप मध्ये गोल करून घ्या. याप्रमाणे आपण पुरण भरतो त्याप्रमाणे आपल्याला गोळा इथे भरायचा आहे. व्यवस्थित आपण हे तोंड पॅक करून वरचं पीठ इथे नाही काढलं तरी चालतं. थोडस आपण पिठामध्ये, गव्हाच्या पिठामध्ये उंडा आपला पीठ लावून घेतलेला आहे. प्लेन आपल्याला हा करून घ्यायचा आहे, म्हणजे सर्व बाजूनी आपले आतलं जे सारण आहे ते सर्व बाजूनी त्याच्यामध्ये लागल्या जातं, सगळीकडे पसरतं. हळू हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचंय. जशी आपण पुरणपोळी लाटतो सेम आपल्याला तशीच ही पोळी लाटायची. सर्व बाजूने सारखी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची. एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, अशी आपल्याला ही पोळी लाटायची आहे. तवा आपला गरम झालेला आहे. थोडस तेल मी इथे तव्याला लावून घेते. तुम्ही हे भाजताना तुपाचा सुद्धा वापर करू शकता. लोखंडी तवा आहे त्यामुळे इथे थोडस
तेल लावल्यानंतर चिटकत नाही. तवा आपला गरम झालेला आहे. हलगत आपण ही पोळी अशी तव्यावर टाकलेली आहे. गॅस मी थोडासा कमी केलेला आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा दुसरा उंडा पण इथे घालायचा आहे. मीडियम गॅसवरती आपण ही पोळी भाजून घ्यायची. आता थोडस आपल्याला इथे तेल लावायचं. सर्व बाजूने आपले व्यवस्थित दोन्ही साईडने आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. पुरणपोळी सारख्या छान या पोळ्या तरतरीत फुगतात आणि चवीला पण छान लागतात. अशाच पद्धतीने मी या सर्व पोळ्या इथे लाटून घेणार आहे. अशा प्रकारे इथे आपल्या सर्व गवसण्या तयार झालेल्या आहेत. तरतरीत आपल्या ह्या पोळ्या फुगतात. बघू शकता. चवीला तर लागतात अशा छान. पण पहिल्यांदा जरी करणारे असाल तुम्ही तरी मापाप्रमाणे पीठ तुम्ही जर का व्यवस्थित ते घोटून घेतलं तर इथे आपल्या गवसण्या अजिबात खराब चुकत नाहीत किंवा फुटत नाहीत. इथे आपल्या संपूर्ण गवसण्या तयार झालेल्या आहेत. इथे आपल्या संपूर्ण गवसण्या तयार झालेल्या आहे. मऊ सूत ह्या राहतात. हे बघा, दोन्ही हातामध्ये असे मी दाबले तरी सुद्धा एकदम छान या गवसण्या तयार झालेल्या आहेत. मस्त सारण याच्यामध्ये टोकापर्यंत भरल्या जातं. सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे पीठ व्यवस्थित जर तुम्ही व्यवस्थित घोटून घेतलं तर या गवसण्या खूप छान लागतात. यामध्ये आपण जे ओलं खोबरं आणि गुळ घातलेलं आहे आणि 2 चिमटे जे मीठ घातलेलं आहे तर त्याची फ्लेवर, त्याची चव ह्या गवसण्यांमध्ये अतिशय छान येते. आणि इथे हापूस आंब्यांचा रस मी बनवलेला आहे. तर कुठल्याही आंब्याचा गोड आंबट जे आंबे मिळतात आपले कुठल्याही आंब्याच्या रसाबरोबर या गवसण्या खूप छान लागतात. ह्या नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांच्या अशा गोडधोड पदार्थांच्या वड्यांचे प्रकार, भज्यांचे प्रकार बरेचसे रेसिपीज आहेत. तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एखादी रेसिपी आवडली तर नक्की करून बघा. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. परत अशीच एक छानशी रेसिपी घेऊन परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.